नमस्कार, मी अमृता दीक्षित। आम्ही ठाणेकर वृत्तवाहिनीमध्ये सर्वांचं स्वागत। प्रथम आजच्या ठळक घडामोडी। भिवंडी लोकसभेत अनेक ग्रामीण भाग असून या भागात मोठ्या प्रमाणात आदिवासी समाज राहत असून आज ही ग्रामीण भागात या आदिवासींना वन फिरावे लागत आहे। तर गावातून शहरात उपचारासाठी यावे लागत असल्याने आता ग्रामीण भागातील आदिवासींचा विकास करण्यासाठी आदिवासी महिला ताराबाई वाघे हिने पुढाकार घेत भूमिपुत्र पक्षाकडून भिवंडी लोकसभेसाठी निवडणूक लढवणार आहे। ताराबाई वाघे या आदिवासी महिलेला भूमिपुत्र पक्षाच्या वतीने उमेदवारी दिल्याने आदिवासी समाजामध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे। माझं नाव तारा वाघे आणि मी म्हणजे माझा जो समाज आहे तो भरपूर मागे आहे। त्यांना सगळ्याच खूप अडीअडचणी येतात आणि त्या मला बघून असं मला वाटतं की मी कुठेतरी पाऊल उचलून आणि त्या समाजाचा काहीतरी कुठेतरी कल्याण होईल याच्यासाठी मी हा पाऊल उचलला आहे आणि भूमिपुत्र पार्टीमधून निवडणूक लढायला तयार झाले। काय वाटतं, काय विकास तर काहीच झालेला नाही आहे आणि समस्या तर भरपूरच आहेत। कारण की लाईटीचा प्रॉब्लेम आहे, रोडचा प्रॉब्लेम आहे, पाणी भरपूर लांबून आणायला लागतं आहे। जेमतेम 2 तास पाणी येतं आहे आणि ते पण 2 दिवस येतो, 4 दिवस येत नाही। आणि घरकुलांचा पण मोठा प्रॉब्लेम आहे कारण की स्वतः माझं पण छोटंसंच घर आहे आणि त्याच्यामुळं मी हे कारण की भिवंडी लोकसभेच्या ह्याच्यामध्ये बघितलं तर आदिवासी लोक भरपूर प्रमाणात आहेत आणि भरपूर ठिकाणी मी बघितलं आहे की सर्वांनाच म्हणजे प्रॉब्लेम आहे। काय नाव? चंद्रकांत रंबाजी मोटे, भूमिपुत्र पार्टी राष्ट्रीय अध्यक्ष संस्थापक। आणि काय तुमचं भिवंडी लोकसभा मतदारसंघातून भूमिपुत्र पार्टीतर्फे तारा वाघे ज्या ह्या उमेदवार आहेत त्या आदिवासी समाजाचे आहेत त्यांना उभं केलेलं आहे। कारण आदिवासी समाजावरती भरपूर प्रमाणात अन्याय झालेला आहे। कुठलाच आदिवासी समाजावरची जी कामं आहेत ती केली गेली नाहीत, विकास त्यांचा झालेला नाही। त्या भूमिपुत्रांवरती सुद्धा भूमिपुत्रांची सुद्धा कामं केली गेली नाहीत। त्यासाठी मी तारा वाघे जे आदिवासी समाजाचे त्यांना मी निवडणुकीसाठी उभं केलेलं आहे आणि आज आदिवासी समाज हा भरपूर प्रमाणात भिवंडी मतदारसंघात लोकसभा मतदारसंघामध्ये आहे आणि मला पूर्ण खात्री आहे की आदिवासी समाज पुरा यांच्या पाठीशी उभा आहे। तसेच भूमिपुत्र आहेत जे कोळी आगरी समाज आहे ते सुद्धा त्यांच्या पाठीशी ठामपणे उभा राहणार आहेत कारण त्यांचीसुद्धा कुठल्याही प्रकारची कामं झाली नाहीत आणि आज मी भिवंडी लोक मतदान करणार। सध्या टरबूजचा हंगाम सुरू झाला आहे, त्यामुळे विविध भागातून टरबूज विक्रीसाठी एपीएमसी बाजारात दाखल होत आहेत। कानपुरी टरबूज देखील विक्रीसाठी बाजारपेठेत दाखल झाले आहेत। या कानपुरी टरबूजला ग्राहकांची मागणी जास्त आहे। महाराष्ट्रातून विविध जिल्ह्यातून टरबूज एपीएमसी बाजारात येत आहेत। सध्या आवक वाढली असल्याने दर सुद्धा स्थिर आहे। 30 ते 40 रुपये किलोने टरबूज विकले जात आहेत। 3 महिने टरबूजचा हंगाम असतो। पावसाळ्यापर्यंत टरबूजचा हंगाम संपेल असे व्यापाऱ्यांनी सांगितले आहे। कानपुरी है, ये 3 महीने सीजन चालते। ये तो आपला औरंगाबाद महाराष्ट्रवरूनच येते, महाराष्ट्रच आहे पण याचं नाव आहे कानपुरी। हे यूपी साईडचं समजतात पण आहे महाराष्ट्र। पण याचा बाजार आहे 30-35 रुपये बाजार आहे। आता वेगळंपणा म्हणजे हे खायला चांगलं असतं, मधून हिरवं निघतंय, कापलं तर हिरवं निघतं, 3 महिनेच चालतंय। पण हे आता 30-35 रुपये माल जास्त आहे त्यामुळे 30-35 रुपये इकलं चाललंय। नाही हे कलर हे असंच येतंय, एक कच्चा आला तर नाही इकला जाणार, एक कलर तिथून तसं तयार होऊनच येतंय आणि याला काय कार्पेट बिरपेट मारत नाही, हे तयार होऊन तिकडूनच येते। चवीला एकदम टेस्ट भारी असते, खायला एकदम सॉफ्ट म्हणजे नरम, वेगळं सगळ्या खरबुजापेक्षा वेगळं। याची आवक आता भरपूर आहे, आता जास्त माल यायला लागलाय। औरंगाबाद शिर्डीच्या बाजूचा तिथून बारामती या 3-4 साईडने माल येते आणि आता आवक जास्त आहे। गिराकांची ते 40, 30, 35, 50 लास्ट पर्यंत 50, त्याच्या गाड्यावर नाही। हे 3 महिने असते।
पावसाळ्याला हे पाऊस नाही सहन करू शकत, हे खरबूज पाऊस नाही सहन करू शकत. जरा पाणी पडलं की याला किडे लागणार. ठाणे महानगरपालिकेचे मालमत्ता कर म्हणजेच प्रॉपर्टी टॅक्स भरण्याचे आवाहन. सन 2022-23 या आर्थिक वर्षाचे मालमत्ता कराचे म्हणजेच प्रॉपर्टी टॅक्सचे बिल ठाणेकर करदात्यांना महापालिकेमार्फत आर्थिक वर्षाच्या सुरुवातीस म्हणजेच माहे एप्रिल 2022 मध्ये देण्यात आलेले आहे. तथापि अद्यापही काही करदात्यांनी मालमत्ता कर महापालिकेकडे जमा केलेला नाही. सध्या आर्थिक वर्षाचा अंतिम टप्पा सुरू झाला आहे. मालमत्ता कर वसुलीसाठी महापालिकेतर्फे कडक कारवाई हाती घेण्यात आली आहे. या अंतर्गत जंगम मालमत्ता, टीव्ही, फ्रीज, वाहन व इतर जप्त करणे तसेच स्थावर मालमत्ता वॉरंट बजावून जप्त करण्यात येत असून मालमत्तेचा जाहीर विक्रीद्वारे लिलाव करून कराची रक्कम वसूल करण्यात येत आहे. मालमत्तेस पाणी पुरवठा करण्यात येणारे नळ संयोजन खंडित करण्यात येत आहेत. त्याचप्रमाणे थकीत मालमत्ता करावर 2% व्याज आकारले जात असल्याने भरावयाची रक्कम वाढत आहे. आपला मालमत्ता कर propertytax.thanecity.gov.in या लिंकद्वारे तसंच गुगल पे, फोन पे, पेटीएम याद्वारे ऑनलाईन पद्धतीने करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. शनिवार, रविवार व सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी नागरिकांना मालमत्ता कर भरणे सोयीचे व्हावे याकरता महापालिकेचे मालमत्ता कर संलग्न कार्यालय या दिवशी कार्यान्वित ठेवण्यात आलेले आहे. तरी मालमत्ता कर वसुलीची अप्रिय कारवाई टाळण्याच्या दृष्टिकोनातून मालमत्ता कर भरून महापालिकेस सहकार्य करावे. धन्यवाद. अंबरनाथ पश्चिम खुंटवली भागात असलेल्या कन्नड व तेलुगू या दोन्ही समाजाचा मेळावा शिवम मंगल कार्यालय खुंटवली या ठिकाणी शिवसेना शिंदे गट शहरप्रमुख अरविंद वाळेकर यांच्या माध्यमातून आयोजित करण्यात आला होता. यावेळी या समाजाच्या वतीने श्रीकांत शिंदे यांच्याकडे समाजाच्या विकासाच्या दृष्टिकोनातून समाजातील अनुसूचित जाती जमातीमधील लोकांचा विकास व्हावा अशी मागणी करण्यात आली. काय सांगाल, या ठिकाणी उमेदवार येऊन गेलेले आहे श्रीकांत शिंदे, ज्यांनी आवाहन केलेलं आहे मतदानासाठीचं. कशा प्रकारचा प्रतिसाद आहे तुमचा मतदार म्हणून उमेदवारांना? आम्ही आता या अंबरनाथमध्ये शिवसेना म्हणून आम्ही खूप वर्षापासून आम्ही कामं करत आहोत आणि आम्ही एवढंच बोलू शकतो की आमचे जे तेलुगू किंवा कन्नड समाज जे आहे त्यांच्याकडून खूप प्रचंड मतदान करून आम्ही त्यांना जिंकून आणणार आहेत. म्हणजे तुम्हाला पुढचे तुमचे खासदार श्रीकांत शिंदे हो हवे आहेत. हो. तुमचं नाव पण सांगा. नमस्कार सर्वांना, जय महाराष्ट्र. आणि माझं नाव वैशाली लोंढे. मी सगळ्याच समाज बांधवांना हुबेहूब पूर्ण आवाहन करते की येणाऱ्या ज्या 20 मेला जे मतदान आहे ते गावी फिरायला टूरला न जाता सर्वांनी मतदानाचा हक्क बजावावा. आणि मी अंबरनाथकरांकडून एवढी ग्वाही देते की श्रीकांत शिंदे साहेबांना भरघोस मतांनी अंबरनाथकर निवडून देणार आहेत. तेलुगू आणि कन्नड समाजाच्या काय अपेक्षा आहेत? अपेक्षा म्हणजे जी काही जसं की आपण बोलतो की SC कास्ट वगैरे कास्ट सर्टिफिकेट जे आहेत, जे सवलतीबद्दल बोलाल तर बऱ्याचशा सवलतीपासून ते वंचित आहेत. तर त्यांना असं वाटतंय की येणाऱ्या काळामध्ये साहेबांकडून जे SC कास्ट सर्टिफिकेट ज्या फॅसिलिटी आहेत त्या पूर्णपणे त्यांना मिळाव्यात एवढी त्यांनी अपेक्षा जाहीर केली आहे. तर मी साहेबांना एवढीच विनंती करेल की त्यांच्या ज्या अपेक्षा आहेत त्याही पूर्ण कराव्या आणि अशीच पुढच्या वाटचालीसाठी त्यांना खूप खूप हार्दिक शुभेच्छा. आणि अण्णा श्री अरविंद वाळेकर आणि सौ मनीषा वाळेकर आणि पूर्ण ही वाळेकर कुटुंबियांची कारकिर्दी इतकी दमदार आहे की त्याला म्हणजे शब्द नाही आहेत बोलण्यासारखे. आणि वार्डातली लहान मुलं असू या शहरातली लहान मुलं, मोठे वर्ग, वयोवृद्ध वर्ग, त्यांना कुणालाही जरी त्यांच्या कामाविषयी विचारलात तर ते हुबेहूब शिकवण्याची गरज नाही आहे कोणालाही. आणि आंब्याचा सीझन सुरू झाल्याने चोपडा शहरातील बाजारात विविध प्रकारचे आंबे विक्रीसाठी दाखल झाले आहेत. रस्त्यांवर ठिकठिकाणी आंब्याच्या हातगाड्या लागलेल्या आहेत. अक्षय तृतीया हा सण मे मध्ये असल्याने एप्रिलमध्ये आंबे दाखल झाले आहेत.
आता आंब्याला 100 रुपये 120 रुपये असा भाव आहे, परंतु येणाऱ्या काही दिवसात आंब्याची आवक वाढेल त्याप्रमाणे आंब्याचे भावात देखील कमी होतील. शहरामध्ये विक्रीसाठी बदाम, हापूस केसरी, राजापुरी, गुजरात केसरी, राजापुरी बदाम असे आंब्याचे प्रकार विक्रीसाठी दाखल झाले आहेत. आम हमारे पास बादाम है, लालपटा है, शाही गुलाब है, केसर है, हापूस है, अम्रपाली है, 7-8 वैरायटी के आम है. भाव क्या चालू है? बादाम का चल रहा है 100 रुपये, 80 रुपये, 120 रुपये. 3-4 क्वालिटी का आम रहता है. केसर का चल रहा है 140 रुपये, 150 रुपये. बढ़िया क्वालिटी का आम है. आने वाले दिन में भाव कम हो सकता है. अभी तो अकाजी के बाद में तो आम के रेट तो कम हो जाते हैं ना. आवक जैसी जैसी बढ़ती है वैसा रेट कम होता है. वैरायटी सर बादाम है और बैंगलोर की केसर है और लाल बाग है और हापुस की मार्केट में आ गया अभी. तो भाव क्या है? इसका भाव बादाम का 100 रुपये, केसर का 120 रुपये, लाल बाग का 100 रुपये किलो. आने वाले दिन में और कम होगी? हाँ, कम होने की आशा है. आवक बढ़ेगी? जी आवक बढ़ेगी भी अकाजी के हिसाब से. तो ये साल माल सही है मगर अकाजी लेट होगी. अकाजी लेट होगी तो आम की आप बराबर टाइम पे आ जाएंगे? जी हाँ, जी हाँ, आम टाइम पर. ग्राहक के जो पसंद है तो कौन सा आम को? ग्राहक को सबसे ज़्यादा बादाम पसंद है, सबसे बेस्ट क्वालिटी बादाम. हाँ, इसके साथ आम नहीं आता खाने का. बेस्ट क्वालिटी. आमच्याकडे हापूस आंबे, केसर आंबे, बदामी आंबे, राजापुरी आंबे, साऊथ केसर आहे, गुजरात केसर आहे, दशरी आहे आणि राजापुरी बदाम आहे. आवक वाढेल? हा, आवक भरपूर वाढेल आणि भाव बी आता कमी होईल. आकाजी नंतर स्वस्त होऊन जाईल. आतापर्यंत थोडा महाग होते, आता हळूहळू कमी होत आहे भाव. आता काय भाव? आता ते बदामी आंबे 100 ते 80 पर्यंत आहे आणि ते हापूस आंबे 500 रुपये आणि किलो प्रमाणे 200 रुपये राहतात. आणि जे गुजरात केसर आहे ते 140 आहे आणि जे साऊथचा केसर आहे ते 100 आहे आणि लालबागवाले ते 100 रुपये, 120 रुपये. ग्राहक कुठल्या आंब्याला पसंती करतायत? आपले चोपड्यामध्ये तालुक्यामध्ये फक्त बदाम आंबे प्रसिद्ध असतात, ते जास्त विकतात आणि बाकी जे कमी लोक राहतात ते केसर किंवा हापूस, नामवंत आंबे लोक, जास्त आंबे लोक बदामी खातात. आता या आंब्याचा सीझन लागल्यामुळे लहान पोरांपासून घरापर्यंत सगळ्यांनाच आंबे आवडतात आणि त्यामुळे जरी 100 रुपये किलो असला तरी सुद्धा मुलं आणि आंब्याचा रस खाणं या आंब्याचं सीझन असल्यामुळे प्रत्येकाला वाटतंय आणि म्हणून जरी थोडासा महाग वाटत असला तरी सुद्धा 100 रुपये किलोने घेतो. वेगवेगळ्या प्रकारचे आंबे आगमन झालेलं आहे. हां, आपण कुठल्या बदाम आणि केसरला जास्त करून प्रत्येक जण प्राधान्य देतो आणि त्यातल्या त्यात बदामचा भाव लोकांना परवडणारा वाटतो. केसर किंवा इतर जे आंबे आहेत तर त्यांचा भाव थोडा जास्त वाटतो बाकीच्यांना. नमस्कार रसिको. मी 1968 साली कोल्हापूरहून लग्न होऊन ठाण्याला आले आणि आल्या क्षणापासून ठाण्याची झाले. कारण ठाणे हे गावच तसं अतिशय सुरेख असं होतं. खरं सांगायचं तर त्यावेळेला ठाण्यात हे माझं गाव, माझं सासर एवढंच बघण्याची भावना होती. परंतु हळूहळू मी इथं माझ्या नृत्यकलेचा प्रवास चालू केला आणि ठाण्याने मला इतकं प्रेम दिलं. ठाण्यातल्या सर्व थरातल्या म्हणजे संस्थांनी, नाट्यसंस्था, नृत्यसंस्था सगळ्यांच्याकडून मला भरभरून प्रेम मिळालं आणि मला एक कला उपासक असून मला गुरुचं स्थान दिलं. आज ठाण्यात जवळजवळ 15 माझ्या विद्यार्थिनी नृत्य क्षेत्रामध्ये अतिशय अप्रतिम असं कार्य करत आहेत. त्यांच्या संस्था आहेत त्या प्रतिथेयश होत आहेत आणि गडकरी रंगायतन, काशीनाथ घाणेकर नाट्यगृह अशा सुरेख नाट्यगृहांमुळे ह्या कलाकारांना अतिशय चांगली संधी पण मिळते. ठाण्याचं पहिलं नाव श्री स्थानक. श्री म्हणजे समृद्धी, श्रीमंती, सर्वांगीण विकास. आज ठाणं जे सर्वार्थाने वाढलेलं आहे आणि त्याचं मला असं वाटतं की कौपिनेश्वराचा आशीर्वाद आणि सर्व राजकीय पुढाऱ्यांचं
ठाण्याला मिळत असलेलं प्रेम. तर मला असं वाटतं की ज्या ठाण्याला पुष्कळ तळी आहेत, अनेक तलाव आहेत आणि त्यामुळे ठाणं हे जीवनदायी आहे, तर इथल्या सर्व कलाकारांनी आणि समाजसेवकांनी आपलं जीवन ठाण्याच्या उत्कर्षासाठी पुढे वाहावं, द्यावं, कार्य करावं आणि तसे ते देतही आहेत. आणि ठाण्याचा विकास श्रीस्थानक ह्या नावाप्रमाणे सर्वार्थाने समृद्ध व्हावा. कारण आम्ही आहोत ठाणेकर, आम्ही ठाणेकर. आणि ह्या आम्ही ठाण्यातल्या सर्वांनी मिळून प्रत्येक मी माझ्यासारखा ठाणेकर एकत्र झाला तर ठाणं अधिकाधिक उज्ज्वल होईल यात शंकाच नाही. धन्यवाद. आम्ही ठाणेकर, आम्ही ठाणेकर, आम्ही ठाणेकर, आम्ही ठाणेकर. होय, ठाण्यात आम्हाला अभिमान आहे आणि होय आम्ही ठाणेकर.